जयंत पाटील साहेब, अर्थातच ही दृश्य बघितल्यानंतर कुठलंही संवेदनशील मन सुन्न होईल असा सगळा हा प्रकार आहे. आपली प्रतिक्रिया? नाही, माणसं एवढी क्रूर होऊ शकतात आणि निर्दयीपणाने खून केल्यानंतर त्या डेड बॉडीच्या बरोबरही कशा पद्धतीनं वागतात हे सगळं बघितलं तर हे अत्यंत क्रूर. आणि मी 38-40 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात मला तरी आतापर्यंत असं कधी कोणी खून कुठं केलेला आढळला नाही आणि आठवतही नाही असं कुठली घटना. एवढ्या निर्दयपणाने एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे अनेकांनी मिळून हे दुर्दैवाने अत्यंत वाईट आणि निषेधार्ह घटना आहे. खरं. जयंत पाटील साहेब, बीडचा बिहार झाला असं म्हणत असतानाच आता हा बिहार नव्हे, हे महाराष्ट्र आहे हे दाखवून देण्याची एक संधी सरकारकडे आहे, सगळ्या यंत्रणेकडे, आणि ती संधी जाऊ देऊ नये अशी आपण महाराष्ट्र प्रेमी म्हणून आता अपेक्षा करायला हवी किमान. नाही, आता पोलिसांच्या अनेक घटना ज्या महाराष्ट्रात सध्या चालू आहेत गेली 2 वर्ष, त्यात पोलिसांचं नियंत्रण पूर्णपणाने संपलेलं आहे आणि सुटलेलं आहे. घटना एखाद्याची झाली तर त्याचं कॉग्निजन्सही लवकर पोलीस घ्यायला तयार नसतात, गुन्हा नोंदवायला तयार नसतात. अत्यंत दुर्दैवी आहे. आणि कधी कधी असं वाटतं की पोलिसांना सांगूनच घटना झालेली की काय, आणि त्यामुळं काही प्रकरणात पोलीसही सामील असतात. त्यामुळं पूर्ण नियंत्रण गृह खात्याने जे ठेवणं आवश्यक आहे, पोलिसांना कोणाची भीतीच वाटेनाशी झालेली आहे. त्यामुळं प्रचंड आता काय लोक घाबरतात, खेडेगावातली गावातली, की पोलीस आपल्या बाजूने नसले तर काय होईल आपलं, अशी भूमिका असते लोकांची. त्यामुळे लोक दहशतीच्या खाली राहतात, कारण पोलीस आपले साथ देणार नाही. तिथला पोलीस चौकीदार कसा आहे, पोलीस स्टेशनचा माणूस कसा आहे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आता अवलंबून राहायला लागल्यात. आणि पोलीस वरच्यानं विचारतच नाही, खालच्या खालीच सगळा कारभार चाललेला असतो. त्यामुळे काय अपेक्षा करायची हा पुढचाच प्रश्न आहे. खरंय. धन्यवाद जयंत पाटील साहेब या प्रतिक्रियेसाठी.